नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। सिंधु दुर्ग से आवाज उठी है कोंकण बचाओ, जंगल बचाओ और किसानों का हक बचाओ। स्वाभिमान पक्ष के चीफ और पूर्व सांसद राजू शेट्टी ने शक्तिपीठ हाईवे के खिलाफ खुलकर विरोध दर्ज किया है। उन्होंने कहा है कि ये हाईवे पर्यावरण को नुकसान पहुंचा रहा है, जंगल काटे जा रहे हैं और कोल्हापुर सांगली के किसानों का बाढ़ और पैदावार की मार पड़ने वाली है। राजू शेट्टी ने आरोप लगाया है कि राजमार्ग जनता की जेब पर 1.5 लाख करोड़ का बोझ डालेगा और गन्ना उत्पादन 20% तक गिर सकता है। गढ़चिरौली में अडानी माइनिंग प्रोजेक्ट को लेकर भी उन्होंने बड़ा दावा किया है। आदिवासियों की जमीन छीनने के लिए उन्हें नक्सली बनाया जाएगा। उन्होंने कहा, हम किसी भी सामाजिक आंदोलन को आतंक बताकर कुचले जाने की इजाजत नहीं देंगे। वहीं राजू शेट्टी ने बीजेपी सांसद नारायण राणे के बयान विरोधियों को थप्पड़ मारूंगा जवाब देते हुए उन्होंने कहा कि मैं मिलने को तैयार हूं, जरूरत हो तो थप्पड़ मार लीजिए और कोल्हापुरी चप्पल के जिक्र पर कहा, यही कोल्हापुरी की ताकत है, इसे कमजोर मत बनाइए। हा जो महामार्ग आहे तो अनावश्यक आहे, गरजेचा नाही आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेवर विनाकारण आर्थिक बोजा टाकणार आहे। कोकणाच्या बाबतीत विचार केला तर पर्यावरणाचा ऱ्हास करणारा आहे, जंगलाचा ऱ्हास करणारा आहे आणि इथल्या भूमिपुत्रांच्यावर अन्याय करणारा असा हा महामार्ग आहे। कोकण आधीच कोल्हापूरला वेगवेगळ्या 7 मार्गांनी जोडलेला आहे, नवीन मार्ग करण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्यामुळे कुणालाही नको असलेला हा महामार्ग करण्याची गरज नाही, म्हणून याला आमचा विरोध। याचं कारण महाराष्ट्राचं अर्थकारण हे ऊस पिकावर आहे आणि महाराष्ट्रातला 20% अधिक ऊसाचं उत्पादन हे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये होतं, परंतु या शक्तिपीठ महामार्गामुळे ऊसाच्या उत्पादनावर 20% अधिक घट होणार आहे। एकूणच महाराष्ट्राच्या अर्थकारणावर त्याचा दुष्परिणाम होणार आहे। शेतकऱ्यांचं तर बेचिराग होणार आहेच, पण जी शेती रस्त्याखाली जात नाही ती पाण्याचा निचरा न झाल्यामुळे नापीक होणार आहे आणि म्हणून याला कोल्हापूर आणि सांगलीच्या शेतकऱ्यांचा जास्त विरोध आहे। तुम्हाला जर काय इथला विकास करायचा असेल तर तुमची असेल नसेल ती ताकद लावा आणि मुंबई गोवा महामार्ग आहे तो लवकरात लवकर पुरा करा। बघू, आता मी एकदा भेटतो त्यांना, जर 12 जिल्ह्याचं कल्याण होणार असेल तर त्यांचे फटके खायला मी तयार आहे, भेटून त्यांना विनंती करतो। हीच कोल्हापूरची ताकद आहे, लक्षात ठेवा। इटलीहून यावं लागलं प्राडाला, हीच कोल्हापूरची ताकद आहे, म्हणून शक्तिपीठाची कळ काढू नका।